मन एकाग्र बरं का, मन काय करा, एकविध करा, एकाग्र करा, तुम्हाला या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या तिसऱ्या कडव्यामध्ये हे सांगितलं. लक्षात. तर आपण थोडंसं आता भजन करूया. विठोबार माई संत तुकाराम महाराज की उपदेश करतात बरं का. आता तरी पुढे हाच उपदेश नका कर, आयुष्य तुम्ही वाया घालू नका, प्रत्येक क्षणाचा वापर करा, लक्षात घ्या बरं का. हा काळ कधी जाईल सांगता येत नाही, आयुष्य कधी संपेल सांगता येत नाही, म्हणून एक एक क्षण सगळ्या गोष्टी मिळतील पण हा आयुष्य मिळत नाही, लक्षात घ्या. फार मोठ्या भाग्याने या ठिकाणी मिळालेले याची किंमत जर करायला लागलो तर आपल्याला ती किंमत होत नाही. लक्षात. इतकं हे देह मिळाले, लक्षात घ्या. बाकीच्यांना मिळालं नाही, आपल्याला मिळालं बरं का, पण कळलं नाही बरं का. देह मिळाला पण कळला नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, लक्षात घ्या. दंडवत घालून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगता की बाबा तुमचं चित्त शुद्ध करा, देवाचं चिंतन करा, मन एकाग्र ठेवा, शुद्ध भाव ठेवा, अशा प्रकारचे या ठिकाणी या तिसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतात. आणि एवढं सांगून बाबा लोक तेवढे हेच नाही ना, मग एवढं सांगितलं तरी लोकांच्या काही फारसं लक्ष दे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले आता तुम्हाला काय फार सांगावं, आता काय शिकवावं तुम्हाला, जे हिताचं असेल, तुमच्या लाभाचं असेल ते करा म्हणजे झालं. तर हे 4थ्या चरणामध्ये या ठिकाणी तुकाराम महाराज सांगितलं. तुका म्हणे हित होय तो व्यापार, 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 तुका म्हणे हित
तुका म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी व्यापार हा शब्द टाकल्यावर एक व्यापार हा शब्द वापरलेला आहे. व्यापार म्हणजे आपल्याला कळतं नफा आणि तोट्याशी संबंधित हा व्यापार आहे, लक्षात घ्या बरं का. म्हणून तुका म्हणे हित होय तो व्यापार, जे हिताचं आहे ते करा बरं का. जे हिताचं आहे ते करा. तुम्हाला आता काही शिकवायची गरज नाहीये. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात हित कशामध्ये आहे आपलं, की आपलं आचरण जे आहे ते चांगलं असलं पाहिजे बरं का, शुद्ध असलं पाहिजे. एक दृष्टांत या ठिकाणी देता येईल या संदर्भामध्ये. एकदा वनवासामध्ये प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण असं सकाळी सकाळी बसले होते एका ओट्यावर आणि सीतामाई प्रभू रामचंद्राचे पाय पुसत होते बरं का. त्यावेळेला ती काय म्हणाली सीतामाई की तुम्हारे चरण से मेरे चरण अच्छे हैं बरं का. नाही नाही, प्रभू रामचंद्र म्हणाले मेरे चरण अच्छे हैं. दोघांचं थोडस भांडण लागलं बरं का. मग प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला बोलवलं, लक्ष्मण निवाडा दे बरं. लक्ष्मणाला मग तुम्ही नवरा बायको आहात, तुम्ही आता एक भांडून घ्या परत एक मी नाही 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 तू हे निवाडा दे म्हणे. त्यावेळेला प्रभू आपलं लक्ष्मणाने काय केलं की दोन्ही पाय या ठिकाणी बघितले आणि म्हणले ए चरण से आचरण से अच्छे है बरं का. आचरण से हे दोघं चरण अच्छे. म्हणजे इथं काय सांगायचंय, दोघांचे आचरण जे होतं ते खूप चांगलं होतं, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी माणसाने आपलं आचरण, आपलं वागणं बरं का, नीतीनं, धर्मानं, इमानदारीनं, शुद्ध भावाने या ठिकाणी असलं पाहिजे. तर वेळ झालेली कीर्तन सेवा जे काय पटलं ते द्या आणि जे चुकलं तर माझ्याकडे द्या. मी नवीनच आहे, त्याच्यामधला काही तज्ञ नाही. आपलं एक सेवा म्हणून करतो, फक्त माऊलीची सेवा म्हणून करतो. मला माऊली सांगत असतात जिथं संधी मिळत तिथं जा कर, हळूहळू असंच गायलं पाहिजे, असंच सांगितलं पाहिजे असं काही नाही, लक्षात घ्या. माझ्याशी माऊली लक्षात बरं का. म्हणजे मी हे करत नाही, माझ्याशी बघत असतात, माझ्याशी बोलत असतात. माझ्या देवघरामध्ये माझं मोठं देवघर आहे, देवघरामध्ये माऊलीचा फोटो आहे. तर त्या फोटोकडे मी बघत असतो, मला वाटतं माऊली माझ्याकडे बघतात, मी त्यांच्याकडे बघतो बरं का. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी फक्त एक सेवा म्हणून करतो बरं का, बाकी काही नाही. तर या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी खूप शांतपणे, मी नवीन असताना सुद्धा, फार काही त्याच्यातला तज्ञ नसताना सुद्धा हे केलेलं आहे. आणि मनकर महाराजांनी खूप छानपैकी इतर जे काही गायनाचार्य छानपैकी मला साथ दिलेली आहे. त्यामुळं माझं कीर्तन कुठंही हे झालेलं नाही, लक्षात घ्या. केवळ यांच्या ह्याच्यामुळं. मी महाराजांना सांगितलं होतं माझं धुमाळवाडीला कीर्तन झालं. धुमाळवाडीमध्ये सुद्धा जालिंदर वाघमोडे महाराज होते, त्यांनी मला सहकार्य केलं होतं. त्यामुळं व्यवस्थितपणे या ठिकाणी कीर्तन झालं, लक्षात. आज सुद्धा या ठिकाणी त्यांनी खूप मदत केली, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. झालेली सेवा अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर
महाराज आहेर प्रातस्मरणीय आणि आळंदी देवाची खरं तर निष्ठावंत वारकऱ्यांचं पाय कोरडीच्या भूमीला लागणं तसं आपलं पुण्याचं लक्षण आहे. सार्वजनिक दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. त्यांचे असणारे परमशिष्य आदरणीय प्राध्यापक चंदावडकर सर यांना सुंदर असं या ठिकाणी कीर्तनाचं पुष्प गुंफलं. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी आभार